नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सारंग डोक्याला हात लावून बसतो की आता कुठून आणू मी 5 करोड रुपये. तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते त्याची काही गरज नाही, आईंच्या कपाटामध्ये खूप दागिने आहे, ते आपण घेऊया. दुसरीकडे मात्र आता सौमित्र आणि अवंतिकाला बोलताना सुमित्रा आणि नाना ऐकतात की आता घर मात्र कायमचं आपल्या हातातून जाणार. तेव्हा मात्र आता सुमित्रा जानकीला कळवते आणि जानकी मात्र धावतच घरी येते. इतक्यात मात्र ऐश्वर्या कपाटाच्या चाव्या शोधत असते आणि तेवढ्यात तिच्या हातातनं औषधाची बॉटल पडते आणि ती नाना ओरडू लागतात म्हणून नानांना दम भरते. परंतु आता तिथे बाहेर असल्यानं आवाज येतो म्हणून सगळेजण धावत येतात आणि आता ऐश्वर्याला रंगेहात पकडतात. त्यानंतर मात्र जानकी म्हणते, तू इथे काय करते आहे ह्या वेळेला? तेव्हा मात्र ती विषय बदलते आणि आता लगेचच एवढं कर्ज आहे, तू कुठून आणणार पैसे असं सांगितल्यावर जानकी म्हणते, मी कुठूनही आणेल. तर मग ऐश्वर्या म्हणते, हो का, मग आधी ते 25 लाख रुपये दे, त्याने आमचं थोडाफार कर्ज दूर होईल. तर तेव्हा आता लगेचच जानकी म्हणते, हो मी देईन. तर आता ऐश्वर्या म्हणते, जा आधी तुझ्या नवऱ्याला विचारून ये, मग इथे येऊन बोलाने, असं म्हणून रागात तिथून निघून जाते. इकडे जानकी नानांना वचन देते की मी तुमची थोरली सून आहे ना, मी या घरावर कुठलंही संकट येऊ देणार नाही, आणि असं म्हणून ती तिथून निघून जाते. येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की ती ऋषिकेशला सगळा प्रकार सांगते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की 5 करोड रुपये नाहीये माझ्याकडे त्यांना देण्यासाठी. तर इकडे मात्र जानकी म्हणते, हो पण 25 लाख तर आहे ना, थोडीशी मुदत आपण वाढून घेऊ शकतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, 25 लाख पण नाहीये माझ्याकडे. तर जानकी म्हणते, शेतकऱ्यांचे पैसे आहे ना. तर ऋषिकेश नकार देतो, ते शेतकऱ्यांचे पैसे आहे त्यांच्या हक्काचे. दुसरीकडे मात्र आता शेतकरी त्यांना फोन करतात, चेक डिपॉझिट करायला जाऊ का? तर आता ऋषिकेश म्हणतो, जा, कोणाची वाट बघता आहे? तेव्हा त्याच्या हातातनं फोन खेचून जानकी घेते आणि दोघांची तिथे हातापाई होते. त्यानंतर जानकी पळत सुटते. मी काही झालं तरी तो चेक डिपॉझिट होऊ देणार नाही, आणि त्यामुळे आता एका गाडीसमोर येऊन गाडीला टक्कर लागून ती जोरातच खाली कोसळते. मागे ऋषिकेशही धावत असतो. इकडे घरामध्ये काचेचा ग्लास फुटल्यामुळे सुमित्रा घाबरते. जानकी ठीक तर असेल ना? मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.